नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर. दरवर्षीप्रमाणे म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही आहे. खूप कमी प्रतिसाद मिळताना दिसत आहे. कमी म्हणजे कसा आणि एकूण किती अर्ज आलेले आहेत, घर घेणाऱ्या इच्छुकांनी या लॉटरीमधून माघार का घेतली आणि 25 ते 30% घरांच्या किमती कमी करा अशी मागणी केली जात आहे. ही मागणी मान्य होणार का? तसेच आत्तापर्यंत एकूण किती अर्ज आले आणि एकूण किती अर्ज येतील अशी म्हाडाला खात्री आहे, याबद्दलच्या सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल. तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. चला तर मग सुरुवात करूया. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2640 घरांच्या सोडतीची जाहिराती प्रसिद्ध करण्यात आली. या लॉटरीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळेल अशी शक्यता वर्तवली गेली होती, पण या लॉटरीला तांत्रिक अडचणीचा तसेच घरांच्या किमती या जास्त असल्याचा फटका पडला आणि अर्जदारांनी यामध्ये लॉटरीमध्ये सहभाग घेण्याचं टाळलं. तसेच याबद्दलची इतर कारणं काय आहेत, एकूण किती अर्ज आले, इच्छुकांनी माघार का घेतली आणि 25 ते 30% किमती कमी करा अशी मागणी होत आहे, तर ही मागणी रास्त आहे का आणि याचं काय होऊ शकतं, याबद्दलची आपण सविस्तरपणे माहिती घेऊया. याबद्दलचं वृत्त हे लोकसत्ता आणि लोकमत या दोनही वृत्तपत्रामध्ये 12, 13, 14 तारखेला आलेलं होतं. हे वृत्त नेमकं काय आहे त्याबद्दलची माहिती घेऊया आपण. 12 तारखेला एक वृत्त आलं होतं, म्हाडाची महागडी घरे इच्छुकांनी नाकारली. मुंबईतील 2640 घरांच्या सोडतीला अत्यल्प प्रतिसाद. अर्ज करण्यासाठी केवळ 2 दिवस शिल्लक असताना काय स्थिती होती अर्जदाराची, आपण ती माहिती घेऊया. महागड्या घरांमुळे इच्छुकांची माघार. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून हक्काचे घर घेणाऱ्या इच्छुकांची संख्या आजही प्रचंड आहे. मात्र सोडतीतील घरांच्या किमती पाहता अनेकांनी सोडतीतून माघार घेतल्याचे चित्र आहे. अत्यल्प गटासाठी मुळात घरे कमी असून त्या घरांच्या किमती सर्वसामान्यांना न परवडणाऱ्या आहेत, तर अल्प गटातील इच्छुकांना उत्पन्न मर्यादा आणि घरांच्या किमतीत प्रचंड तफावत असल्याने घरासाठी गृहकर्जच उपलब्ध होणार नसल्याने या गटातील इच्छुकांनीही माघार घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे 2640 घरांच्या सोडतीला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. घरांच्या किमती या खूप जास्त असल्याने घरे महाग असल्याच्या टीकेनंतर मंडळाने सोडतीतील विक्रोळी कन्नमवार नगर येथील 1221 घरांच्या किमती 7.5% कमी केल्या आहेत. मात्र त्यानंतरही इच्छुकांमध्ये अर्जदारांमध्ये नाराजीच आहे. 7.5% किमती केल्यानंतर तसा कोणताही फायदा होत नसल्याचे म्हणत घरांच्या किमती 25 ते 30% कमी करण्याची मागणी होत आहे. तसे पत्रही राजकीय पक्षाकडून मंडळाला देण्यात आले आहे. विक्रोळीच नव्हे तर सोडतीतील सरसकट घरांच्या किमती 25 ते 30% कमी करण्याची मागणी होत आहे. मात्र यावर म्हाडाकडून अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. सोडतीसाठी आता काही दिवसच शिल्लक होते, हे त्यावेळेचं वृत्त आहे, म्हणजे 12 तारखेचं वृत्त आहे. दरम्यान मागील काही दिवसापासून आपले सरकार संकेतस्थळात काही दिवसापासून सातत्याने तांत्रिक अडचणी येत आहे. त्यामुळे उत्पन्नाचा दाखला, वास्तव्याचा दाखला अशी कागदपत्रे मिळण्यास अडचण होत आहे. त्यामुळेही अनेकांना अर्ज करता येत नसल्याने नोंदणी, अर्ज विक्री स्वीकृतीला पुन्हा काही दिवस मुदतवाढ देण्याची मागणी झाली. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2640 घरांच्या सोडतीपूर्व प्रक्रियेपूर्ण नोंदणी, अर्ज विक्रीसाठी 2 दिवस तर अनामत रकमेसह अर्ज भरण्यासाठी केवळ 3 दिवस उरले होते. तर या सोडतीला त्यावेळेसुद्धा मागील काही वर्षातील सर्वात कमी प्रतिसाद मिळताना दिसला. 2640 घरांसाठी 46,108 अर्ज अनामत रकमेसह दाखल झाले होते. हा प्रतिसाद अत्यंत कमी आहे. या सोडतीत बहुतांश घरे ही महागडी न परवडणारी आहेत. त्यामुळे या घरांकडे इच्छुकांनी पाठ फिरवली. 5 जूनला सोडत मुंबईतील बोरिवली, मालाड, गोरेगाव, अंधेरी, जुहू, वांद्रे, दादर, ताडदेव, विक्रोळी, कन्नमवार नगर या ठिकाणच्या 2640 घरांसाठी मार्च अखेरीस जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. या सोडतीसाठी 30 मार्चपासून नोंदणी, अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रियाही सुरू झाली. इच्छुकांना 29 एप्रिलपर्यंत अर्ज भरणा करता येणार होता.
तर 30 एप्रिलपर्यंत अनामत रकमेसह अर्ज सादर करता येणार होते. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करून 15 मे रोजी सोडत काढली जाणार होती. पण मात्र या सोडतीला अपेक्षित तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ही लॉटरी पुढे ढकलली. 27 एप्रिलपर्यंत केवळ 29,000 अर्ज अनामत रकमेसह दाखल झाल्याने मंडळावर सोडतपूर्व प्रक्रियेस मुदतवाढ देण्याची नामुष्की ओढवली. त्यानंतर 27 एप्रिलला सोडतपूर्व प्रक्रियेला 15 दिवसांची म्हणजेच 15 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. सोडत 15 मेवरून 5 जूनवर गेली. या मुदतवाढीनंतरसुद्धा अर्ज भरण्याची वेळ संपुष्टात आली तरीसुद्धा अर्जदारांचा या लॉटरीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नव्हता किंवा वाढलेलाही नव्हता. या सोडतीला कसा प्रतिसाद मिळालेला आहे ते पाहूया. मंगळवार 12 मे दुपारी 2 वाजेपर्यंत 2,640 घरांसाठी 68,094 जणांनी अर्ज भरले होते. तर यापैकी केवळ 46,108 अर्जदारांनी अनामत रकमेसह अर्ज दाखल केले होते. उर्वरित 3 दिवसात दखल अर्जांची संख्या ही 50,000 ते 55,000 जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास म्हाडाच्या सोडतीला मिळालेला हा आत्तापर्यंतचा सर्वात कमी प्रतिसाद ठरेल. याआधी काही हजार घरांसाठी 4 ते 5 लाख अर्ज दाखल झाले होते. 2024 मधील 2,030 घरांसाठी 1,13,000 अर्ज सादर झाले होते. तर 2023च्या 4,082 घरांसाठी 1,22,000हून अधिक अर्ज सादर झाले होते. असे असताना 2026 मधील 2,640 घरांसाठी केवळ 46,000 अर्ज सादर झाले असून 50,000 ते 55,000पर्यंत अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. या सोडतीतील घरे अत्यंत महाग असल्याने अत्यल्प व अल्प गटासाठी घरे ही सर्वसामान्यांना न परवडणारी असल्याने सोडतीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. सोडतीमधील 1 कोटीपेक्षा अधिक किमतीच्या घरांना सर्वात कमी प्रतिसाद मिळाल्याचेही सूत्राकडून सांगण्यात येत आहे. म्हाडाच्या महागड्या घरांकडे इच्छुकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.